लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी इथे मी गुळाची लापशी बनवलेली आहे। ही लापशी बनवताना एकदम असं अचूक प्रमाण दाखवलेलं आहे। गुळाची लापशी शिजवताना पाणी किती ओतायचं, त्याचबरोबर गुळही किती घालायचा याचं अचूक प्रमाण दिलेलं आहे। आणि ही लापशी कुकरमध्ये बनवल्यामुळे अगदी झटपट तयार होते। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। गुळाची लापशी बनवण्यासाठी इथे मी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे। आता आपल्याला याच्यामध्ये 2 मोठे चमचे तूप घालायचं आहे। जर तुम्ही लहान चमचे वापरत असाल तर 4 चमचे साजूक तूप घाला। त्यानंतर हे तूप छान असं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे, वितळून घ्यायचं आहे। तूप छान वितळलं की या वाटीने बरोबर 1 वाटी गव्हाचा भरडा घेतलेला आहे। हा गव्हाचा भरडा आपल्याला कोणत्याही किराणा दुकानामध्ये अगदी सहज उपलब्ध होतो। आता हा जो गव्हाचा भरडा आहे ना, तो आपण कमी गॅसवरती व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे, म्हणजेच भाजून घ्यायचा आहे। तुपामध्ये भाजल्यामुळे याचा छान असा सुगंधही येतो आणि तूप आपल्या शरीरासाठी पौष्टिकही आहे। त्यामुळे हा जो गव्हाचा भरडा आहे ना, तो आपण तुपामध्येच भाजून घ्यायचा आहे। ही आपली पारंपरिक रेसिपी आहे आणि पारंपरिक रेसिपी अगदी पौष्टिक आणि करायलाही सोप्या असतात। आता हा गव्हाचा भरडा भाजत आहे तोपर्यंत मी इथे दुसऱ्या गॅसवरती एक पातेलं ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये ज्या वाटीने मी गव्हाचा भरडा घेतलेला होता ना, त्याच वाटीने बरोबर 3 वाटी पाणी गरम करण्यासाठी ठेवणार आहे। हे अगदी अचूक प्रमाण आहे। 1 वाटी गव्हाचा भरडा घेतला की त्याच्या 3 पट म्हणजेच 3 वाटी पाणी याच्यामध्ये शिजण्यासाठी घालायचं आहे। इकडे आपलं गव्हाचा भरडा भाजत आहे तोपर्यंत हे पाणीही गरम होतं। आता बघा, थोड्या वेळानंतर हा जो गव्हाचा भरडा आहे ना, तो हलकासा भाजलेला आहे। अगदी परफेक्ट कसा भाजायचा तर कमी गॅसवरती याला हलकासा तांबूस कलर येईपर्यंत आणि याचा हलका हलका सुगंध येईपर्यंत आपल्याला हा गव्हाचा भरडा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। इथे मी तुम्हाला दाखवत आहे की याला हलकासा तांबूस कलर आलेला आहे। त्याचबरोबर तुपात भाजल्यामुळे याचा हलकासा सुगंध यायलाही सुरुवात होते। इथे आपला हा गव्हाचा भरडा अगदी परफेक्ट असा भाजून झालेला आहे। वासही अगदी घरभर असा सुटलेला आहे। त्यानंतर आपल्याला हा जो गव्हाचा भरडा आहे ना, तो व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे। त्यासाठी काय करायचं आहे, जे आपण गरम करण्यासाठी पाणी ठेवलेलं होतं ना, ते सर्व पाणी याच्यामध्ये घालायचं आहे। इथे मी गॅसची फ्लेम मीडियम केलेली आहे, म्हणजे याला लवकर अशी उकळी येईल। पहिलंच पाणी भरपूर असं गरम असल्यामुळे याला पटकन उकळी येते। व्यवस्थित पाण्यामध्ये हा गव्हाचा भरडा मिक्स करून घ्यायचा आहे आणि हा आपल्याला व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे। कुकरमध्ये शिजवत असल्यामुळे हा अगदी पटकन शिजला जातो। इथे आता गॅसची फ्लेम मीडियमच ठेवलेली आहे आणि इथे बघू शकता याला छान अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे। आता आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि ही गव्हाची लापशी आहे ना, ती आपल्याला व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे। आता ही गव्हाची लापशी शिजत आहे ना, तोपर्यंत आपल्याला पुढची तयारी करून घ्यायची आहे। तर इकडे मी काय करणार आहे, आपण ही गुळापासून बनवणार आहे। त्यासाठी इथे मी गूळ चिरून घेणार आहे। कोणताही गूळ घेऊ शकता, थोडासा पिवळसर गूळ मिळतो ना, तोही घेतला तरी चालेल, किंवा इथे मी जो गूळ घेतलेला आहे त्याही कलरमध्ये गूळ घेतला तरीही चालू शकते। गुळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये लोह, कॅल्शियम, त्याचबरोबर आयर्न असतं, त्यामुळे हे आपल्या शरीरासाठी खूप जास्त पौष्टिक असतं। थंडीच्या दिवसामध्ये आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये गुळाचे पदार्थ खाल्ले की शरीरामध्ये आपल्या उष्णता तयार होते। इथे बघा, मी अशा पद्धतीने अगदी बारीक बारीक असा गूळ चिरून घेत आहे। तुम्ही हवं तर हा गूळ खिसून घेतला तरीही चालू शकते। ही गुळाची लापशी आणखीनच स्वादिष्ट आणि पौष्टिक होण्यासाठी इथे मी ड्रायफ्रूट्स घालत आहे। इथे मी 7 ते 8 काजू आणि 6 ते 7 बदाम घेतलेले आहेत। हे घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे, किंवा मग तुम्ही आणखी याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स वाढवू शकता। ओल्या नारळाचे काप किंवा सुक्या नारळाचे काप घातले तरीही या गुळाच्या लापशीमध्ये अगदी छान लागतात।
आता हे बदाम आणि काजू मी अशा पद्धतीने कट करून घेत आहे। बदामाचे इथे मी असे उभे उभे काप करून घेत आहे। त्याचबरोबर हे जे काजू आहेत ना त्याचे हे मधून अशा पाकळ्या करून घेत आहे, म्हणजे एका काजूचे 2 भाग करून घेत आहे। तुम्हाला जसे काप करायचे असतील ना त्या पद्धतीने तुम्ही काप करून घेऊ शकता। आणि तुम्हाला जर याच्यामध्ये आणखी पिस्ता वगैरे टाकायचे असतील ना तरीही टाकू शकता। इथे बघा गूळ आणि ड्रायफ्रुट्स व्यवस्थित कट करून झालेले आहेत। आणि इकडे आपण हे सर्व कट करत होतो ना तोपर्यंत ही बघा कुकरच्या 4ही शिट्ट्या झालेल्या आहेत। ही सगळ्यात शेवटची शिट्टी होती। आता कुकरमधली वाफ जात आहे ना तोपर्यंत इथे मी एक तडका पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा तूप घातलेला आहे। आणि आता जे आपण कट करून घेतलेले काजू आणि बदाम आहेत ना ते व्यवस्थित असे आपल्याला परतून घ्यायचे आहेत। असे परतून घेतल्यामुळे काय होतं, याच्यामधला कच्चेपणा जातो आणि हे काजू बदाम थोडेसे क्रिस्पीही होतात आणि खिरीमध्ये खायला असे क्रिस्पी काजू बदाम छान लागतात। इथे तूप वितळल्यानंतर काजू बदाम टाकलेला आहे आणि कमी गॅसवरतीच अगदी क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतलेले आहेत। डायरेक्ट जरी टाकले तरीही चालू शकते, पण असे परतून घेतल्यामुळे याचा वास आणखीनच जास्त येतो आणि खायलाही छान लागतात। आता याच्यामधली वाफ गेलेली आहे आणि याचं झाकण काढलेलं आहे आणि ते बघू शकता मस्त असे आपली ही गव्हाची खीर आहे ना ती व्यवस्थित शिजलेली आहे। आता इथे मी तुम्हाला चेक करून दाखवते, बघू शकता हा व्यवस्थित असा गव्हाचा हा भरडा शिजलेला आहे। इथे बघू शकता पहिल्यापेक्षा याचा कलर चेंज झालेला आहे। पहिला जरा थोडासा डार्क कलर होता, पण हा जो शिजला ना की याचा असा सफेद कलर होतो, म्हणजे थोडासा लाईट कलर होतो। इथे आता छान असं शिजल्यानंतर ज्या वाटीने गव्हाचा भरडा घेतलेला होता ना त्याच वाटीने बरोबर 1 वाटी गूळ घेतलेला आहे। जेवढा भरडा घेतलेला होता ना तेवढाच इथे आपल्याला गूळ चिरून घालायचा आहे। गूळ ही याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये वितळवून घ्यायचा आहे। आपण गूळ अगदी बारीक चिरून घेतल्यामुळे बघा अगदी पटकन असा याच्यामध्ये वितळलेला आहे आणि गुळाला थोडासा गरमपणा लागला ना लगेच वितळायला सुरुवात होते। गूळ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर इथे मी 1 चमचा वेलची पावडर टाकलेली आहे। वेलची पावडरने या खिरीची स्वादिष्टपणा आणखीनच जास्त वाढतो आणि 1 चमचा सुंठ पावडर ही टाकलेली आहे। सुंठ पावडर आणि वेलची पावडरमुळे ही खीर आणखीनच जास्त स्वादिष्ट होते। दोन्हीही साहित्य इथे मी व्यवस्थित या लापशीमध्ये मिक्स करून घेतलेले आहेत आणि आणखीन एक आपल्याला याच्यामध्ये स्टेप करायची आहे जेणेकरून ही खीर आणखीन जास्त स्वादिष्ट होते। कमी गॅस करायचा आहे आणि इथे आपल्याला याच्यावरती असं अर्धवट झाकायचं आहे, पूर्णपणे झाकण ठेवायचं नाही आणि 2 ते 3 मिनिटे असंच झाकण ठेवायचं आहे। आणि 2 ते 3 मिनिटानंतर इथे बघा वेलची आणि सुंठ पावडर घातलेली आहे ना तीही याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेली आहे आणि वासही अगदी छान येत आहे। आणि जे परतून घेतलेले ड्रायफ्रुट्स आहेत ना तेही आपल्याला याच्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचे आहेत। इथे आपली स्वादिष्ट पौष्टिक अशी गुळाची लापशी तयार झालेली आहे। ही गुळाची लापशी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आरोग्यदायी आहे। माझ्या घरामध्ये तर मुलांना ही लापशी खूप जास्त आवडते। इथे बघा ही तुम्हाला आता थोडीशी पातळ वाटत असेल, पण ही गुळाची लापशी जसजशी थंड होते ना तसतशी ही लापशी पहिल्यापेक्षा घट्ट होते, त्यामुळे याची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे। ही गुळाची लापशी आपण दत्त जयंतीला किंवा कोणत्याही सणावाराला करू शकतो। इथे बघा मस्त अशी आपली गुळाची लापशी दिसत आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा। नमस्कार।